निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला, साहेब गाडीमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये, गाडीला नंबर नाहीये म्हणून सर तुम्हाला ऐकून घ्या साहेब, ऐकून माझं पूर्ण ऐकून घ्या. त्या गाडीमध्ये बीजेपीचा स्कार्फ आहे, ऐकून घ्या. सर कारवाई होणार, मी ते सांगितलं. दारूची बाटली मिळाली आहे, तुम्ही कारवाई होणार म्हणणार मला माहिती आहे. तू घाबरे, तुला बोलायचं इकडे ये, इकडे नाही नियम कळत नसेल. मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली. भाजप पदाधिकाऱ्यांची ही कार असल्याची माहिती समोर आली. 1.5 लाखाची रोकड गाडीत आढळली. ही गाडी भाजप पदाधिकाऱ्यांची असल्याची माहिती समोर आली. भाजपचे पदाधिकारी गाडीत उपस्थित असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे गाडी सोडून द्या असं मालवण पोलिसांसोबत बोलणं सुरू असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला. निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला, साहेब गाडीमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये, गाडीला नंबर नाहीये म्हणून सर तुम्हाला ऐकून घ्या साहेब, ऐकून माझं पूर्ण ऐकून घ्या. त्या गाडीमध्ये बीजेपीचा स्कार्फ आहे, ऐकून घ्या. सर कारवाई होणार, मी ते सांगितलं. दारूची बाटली मिळाली आहे, तुम्ही कारवाई होणार म्हणणार मला माहिती आहे. तू घाबरे, तुला बोलायचं इकडे ये, इकडे नाही नियम. तर रात्रीच्या सुमारास निलेश राणे हे पोलीस ठाण्यात धडकलेले होते. 1.5 लाखाची रोकड गाडीत आढळली. ही गाडी भाजप पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर निलेश राणे रात्री 1 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले. मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी ही गाडी आढळली होती आणि पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना दिली. त्यानंतर निलेश राणे तातडीनं पोलीस ठाण्यात धडकलेले होते. तर आपल्याला नेमकं या वेळेला काय घडलं आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले. मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली. देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची ही कार असल्याची माहिती आहे. तपासणी वेळी भाजपचे पदाधिकारी गाडीत उपस्थित होते. पोलीस आणि भाजप पदाधिकारी यांच्यात गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाली. याबाबत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली. माहिती मिळताच निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात पोहोचले. ठोस कारवाई करा, तोवर पोलीस ठाण्यातून जाणार नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं. याआधी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी पोहोचत तिथे पैसे असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता. पैसे वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. घरात बेकायदेशीर घुसल्याचा ठपका ठेवत निलेश राणेंवर गुन्हाही दाखल झाला होता. तर निलेश राणे पोलीस ठाण्यात पोहोचले त्यावेळेला नेमकं काय घडलं, त्यांनी पोलिसांना नेमकं काय म्हटलंय ऐकूया. निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला, साहेब गाडीमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये, गाडीला नंबर नाहीये म्हणून सर तुम्हाला ऐकून घ्या साहेब, ऐकून माझं पूर्ण ऐकून घ्या. त्या गाडीमध्ये बीजेपीचा स्कार्फ आहे, ऐकून घ्या. सर कारवाई होणार, मी ते सांगितलं. दारूची बाटली मिळाली आहे, तुम्ही कारवाई होणार म्हणणार मला माहिती आहे. ती पण कारवाई होणार. नाही मला बघा काय कारवाई होणार, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारवाई होणार, तुम्ही कारवाई करणार माझ्यावर. सर असं नाहीये माझं. अहो परवा तर झालं ना, जगताप साहेब समोर होते. काय जगताप साहेब सांगा ना, माझ्यावर तुम्ही काय काय कलम लावलीत. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा आरोप माझ्यावर टाकला. मी एका घरात होतो. सार्वजनिक ठिकाण कुठे होतं? बोला ना साहेब, माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा. मी जगताप साहेबांनी म्हटलं, आपल्यालाही म्हणतो, तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा, आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत. आम्ही कुठे जाणार आहेत? हो सर, न्याय मागायला तुमच्याकडे येणार आम्ही. सर तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर. मी आपल्याला शाश्वती झालेला आहे माझा 2 मी दिवसापूर्वी. तुम्हाला शाश्वती देतो. माझा 2 दिवसापूर्वीच झालेला आज आहे. जो इन्सिडेंट घडलाय त्याची माझा 2 दिवसापूर्वीच अपेक्षा हे काय जो काय भंग आहे, अपेक्षा भंग झालेला आहे. म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काय सांगू नका. मी थांबलोय ना, मी कुठे तुमच्या कुठल्या इन्क्वायरी मध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफेअर करतो? आम्ही म्हटलं नाही सर. असं मी गपचूप आमचं थांबलोय. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे. मी जितका वेळ तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो.
सर आमची ड्युटीच आहे, आम्हाला थांबणंच आहे सर. माझी पण duty तर आहे. मी कारवाई करतो. मला आपण विनाकारण मला थांबण्याची तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही. कारवाई काय झाली ह्याच्याशी माझं घेणं देणं नाही. कारण का 2 दिवसापूर्वी तुम्ही अपेक्षा भंग केली माझी, आणि मला आता परत तेच जर होणार असेल माझ्यावर, नाही, होणार नाही. अहो तिकडे मी कारवाई करतो. अहो साहेब ते सोडून द्यावं, काय कारवाई होणार नाही मला पण माहिती आहे. तो अशोक सावंत बीजेपीचा दुसरा कार्यकर्ता का पदाधिकारी, त्याच्या घराच्या बाहेर 7-8 गाड्या होत्या. त्या 7-8 गाड्या आम्ही जेव्हा पोलिसांना सांगितलं, मी सन्माननीय यांना सांगितलं जगताप साहेबांना, की साहेब जरा तिकडे स्क्वॉड पाडलो आपला पोलिसांचा, लाईटी बंद केल्या घरातल्या, आमच्या मुलांना बाहेर ठेवलं, घरात एकच लाईट चालू आहे. आता जो काय घर आहे त्याला जर 2 दरवाजे असतील, आम्हाला काय माहीत कुठल्या दरवाज्यातून कुठला माल पळवला गेला. तो लाईटी का बंद केल्या? आता 1 तासाभर पूर्वी मी जगताप साहेब तुम्हाला बोललो, तुम्ही स्क्वॉड पाठवला पोलिसांचा, तो स्क्वॉड आतमध्ये गेला. आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही. चला ठीक आहे, माझ्यावर जशी ट्रेसपासिंग लावली कदाचित त्यांनाही लागली असती म्हणून मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं. आतमध्ये गेले, लाईट बंद केली. काय करत होते लाईट बंद करून? आपण check केलं. हो, चेक काय करणार लाईट बंद करून? लाईटच बंद केली. सांगा तरी मला, ही अपेक्षा ठेवायची का आम्ही साहेब? हा जो इन्सिडेंट घडला, ही गाडी पोलिसांनीच पकडली आहे. आम्ही नाही, तुम्ही गल्लत करताय. तुम्ही ही नाही, जे पैसे मिळाले ऐकून घ्या साहेब, पैसे मिळाले त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं. हो. अभिनंदन तुमचं. नाही सर, आमचं काम आहे सर ते. नाही थँक्यू. अर्धच केलं अभिनंदन, थँक्यू. पूर्ण नाही केलं. पूर्ण Sir, ऐका, thank you. पूर्ण ऐका. ती गाडी आणली तुम्ही, हो गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली 12 किंवा 12:10 मध्ये. हो हो. किती सांगा ना, हो, हो. मी चुकत असेल तर तुम्ही नाही, करेक्ट करा. बरोबर आहे, बरोबर आहे. मी आलो 1:15 वाजता हो. किंवा 1:10 आसपास, 1 तासानंतर आलो. तोपर्यंत काही कारवाई झालेली नव्हती, पंचनामा झालेला नव्हता, निवडणूक अधिकारी आलेले नाही. ऐकून घ्या, निवडणूक अधिकारी आलेले नव्हते. मी आल्यानंतर 15 मिनिटांनी निवडणूक अधिकारी आले. त्या ठिकाणी सर निवडणूक स्क्वॉड अहो मग पोलीस स्टेशनला गाडी का आणली जगताप साहेब? घटने ठिकाणी आले होते. हो, विचारा मला एक सांगा, मला जर घटनेच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते, मग तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला का आणली? कुठे ते फेस्टिवल बोलवा त्यांना. त्यांना त्यांच्या सोबत ताब्यात घेऊन तिकडे घेऊन जायला सांगायचे ना मग त्यांनी. ना ते ट्रेझरीमध्ये पैसे जमा करण्यासाठी. ओके. आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले. दिनेश, या रात्रीच्या घडलेल्या घटनेसंदर्भात पुढे काही कारवाई झाली आहे का? काही गुन्हा दाखल झाला आहे का? श्रुती, मी सध्या मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभा आहे. आपण बघू शकतो हे मालवण पोलीस ठाणे आहे आणि काल मध्यरात्री जी गाडी पकडण्यात आली, पोलिसांनी जी गाडी पकडली, ही मालवण पोलीस ठाण्याच्या आवारातच आपल्याला दिसते. ही जी गाडी आहे, आपण बघू शकतो इथे या गाडीला मागच्या बाजूलाही नंबर प्लेट नाही आणि पुढच्या बाजूलाही नंबर प्लेट नाही. पांढऱ्या रंगाची गाडी आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला एक भाजपचा स्कार्फ दिसतो आहे. याच गाडीमध्ये मालवण पोलिसांनी मध्यरात्री जवळपास 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि काही पाकिटं या गाडीतून ताब्यात घेतली आणि काही व्यक्ती होत्या या गाडीमध्ये. थेट आरोप असा होतो आहे की या व्यक्ती भाजपच्या पदाधिकारी आहेत. काल मध्यरात्री ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन जेव्हा पोलीस स्टेशनला आणली त्यावेळेस त्या गाडीत असलेल्या व्यक्ती आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली आणि ही गाडी सोडून देण्याबाबतीतल्या हालचाली सुरू झाल्या आणि ही सगळी माहिती शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर तेही इथे पोलीस ठाण्यात धडकले. त्यानंतर पहाटे स्थानिक शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे हेही पोलीस ठाण्यात आले आणि एकूणच पोलिसांशी त्यांची जी काही बातचीत झाली आणि एकूण पोलीस असं म्हणत होते की आम्ही कारवाई करतो आहोत. पण निलेश राणे यांचा थेट आरोप आहे की ही कार भाजप पदाधिकाऱ्यांची आहेत. त्यांनी काही भाजप पदाधिकाऱ्यांची नावंही सांगितलेली आहेत. पुन्हा एकदा दाखवतो की या गाडीमध्ये आपल्याला भाजपचा स्कार्फ हा पाहायला मिळतो. जवळपास 1.5 लाखांची रक्कम आणि काही पाकिटं ही हस्तगत करण्यात आली. या साधारण निलेश राणे यांनी एक स्टिंग ऑपरेशन भाजप पदाधिकाऱ्याच्या घरीच केलं होतं आणि जवळपास 25 लाखाची रोख रक्कम त्यांनी इथे दाखवून दिली होती. त्यावेळेसही निवडणूक आयोगाचे अधिकारी आले होते. पण गुन्हा हा निलेश राणे यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करणं, बदनामी करणं, जमावबंदीचं उल्लंघन करणं
निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले। त्यामुळे निलेश राणे यांचा थेट आरोप आहे की निवडणूक आयोग, पोलीस हे पूर्णपणे या निवडणुकीत पक्षपात करता आहेत आणि भाजप पदाधिकाऱ्यांना जे पैसे वाटपाचं काम करतात त्यांना सोडून दिलं जातं आहे आणि या सगळ्या विरोधात ते गप्प बसणार नाही। पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी पुढची काय कारवाई करतात याकडे निलेश राणे लक्ष ठेवून आहेत। पण आज मतदानाचा दिवस आहे, त्यामुळे काल रात्री घडलेल्या घटनेचे आज मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीतही पडसाद उमटण्याची शक्यता आहे। पहाटेपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता, त्यामुळे आता थोड्या वेळातच निलेश राणे हे प्रतिक्रियेसाठी पुन्हा एकदा उपलब्ध होऊ शकतील आणि आज पुन्हा एकदा त्यांची पूर्ण या निवडणूक आणि मतदानाच्या प्रक्रियेवर नजर असेल। त्यांचे कार्यकर्तेही अगदी डोळ्यात तेल घालून कुठे अनुचित काही प्रकार घडतायत का यावर लक्ष ठेवून असतील। पण सध्याची थेट दृश्यात सध्या पोलीस ठाण्यात कोणी वरिष्ठ अधिकारी नाही, कारण आज मतदानाचाही दिवस आहे आणि काल पहाटेपर्यंत माफ करा आज पहाटेपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता। त्यामुळे सध्या तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे पोलीस ठाण्यात आपल्याला दिसत नाहीयेत। सगळे मतदानाच्या प्रक्रियेवर किंवा बंदोबस्ताची एकूण जी काही देखरेख असते की बंदोबस्त व्यवस्थित लागलाय की नाही याची पाहणी करण्यासाठी सगळीकडे फिरता आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला आणखी काही अपडेट्स या घटनेतले मिळू शकतील। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद। तर रात्रीच्या वेळची घटना आहे। निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात धडकले। या ठिकाणी तपासणी वेळी एका कारमध्ये 1.5 लाखाची रोकड आढळली। त्याच गाडीत भाजपचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। या गाडीला नंबर प्लेट नाहीये। ही गाडी जेव्हा मालवण पोलीस ठाण्यात आणली गेली तेव्हा भाजप पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ही गाडी सोडून देण्याबाबत चर्चा सुरू झाली। शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच निलेश राणेंना याची माहिती देण्यात आली आणि मग निलेश राणे रात्रीच्या सुमारास मालवण पोलीस ठाण्यात धडकलेले होते आणि त्यावेळेला कारवाई होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं निलेश राणे यांनी म्हटलेलं होतं। काही दिवसांपूर्वीच भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी पोहोचत त्या ठिकाणी 25 लाखाची रोकड बॅगेत निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन दरम्यान दाखवून दिलेली होती। पैसे वाटप केलं जात आहे असा आरोप निलेश राणे यांच्याकडून होतोय आणि त्यानंतर आजचा मतदानाचा दिवस। काल रात्री तपासणी वेळी एका कारमध्ये 1.5 लाखाची रोकड आढळली। ही गाडी भाजप पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती आहे। ज्यावेळेला ही गाडी पकडली गेली त्यावेळेला गाडीमध्ये काही भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आणि या सगळ्याची माहिती मिळताच निलेश राणे रात्री मालवण पोलीस ठाण्यात धडकलेले होते। मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी ही कार आढळलेली आहे।